परक्यांनाही आपलंसं करणारी अशी गोड शब्द असतात. परक्यांनाही आपलंसं करणारी अशी गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडी पडावी अशी गोड माणसं असतात. शब्दांनाही कोडी पडावी अशी गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. आदरणीय व्यासपीठ, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अभिवादन करते. आपण ज्या मातीत जन्मलो त्याच मातीत मुक्या जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव देखील याच मातीतले. वृक्षवेलीला सगळे सोयरे म्हणून रंजल्या गंजल्यांना आपलंसं म्हणणारे संत तुकाराम देखील याच मातीतले. आणि सतत स्वच्छतेबाबत धडे देणारे संत गाडगे महाराज देखील याच मातीतले. या थोर महात्म्यांनी हे विदारक सत्य जाणून लोकांना मानव धर्माची साथ घातली. संत ज्ञानेश्वरांनी ही प्रथमपरा सुरू केली. त्यांनी लोकांना एकत्र करून हे पटवून दिलं की मानवाच्या जाती जरी अनेक असल्या तरी मानव धर्म हा एकमेव धर्म आहे. त्यांचीच प्रथा पुढे चालवताना संत बहिणाबाई माणसातील स्वार्थी आणि लोभसपणा पाहून म्हणतात, माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, तुझ्याहूनही बरं गोठ्यातलं जनावर, तुझ्याहूनही बरं गोठ्यातलं जनावर. याच बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीचा संदर्भ घेऊन मी भक्ती बापू उल्हारे तुमच्यासमोर एक विषय मांडत आहे. मानवाचा धर्म आपल्यातील दैवत्वाचे जागरण. मानवता हाच खरा धर्म आहे. ही संकल्पना भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचा एक अविभाज्य भाग आहे. अनेक संत, ऋषी आणि विचारवंतांनी यावर भर दिला आहे. प्रत्येक मानवामध्ये ईश्वराचा एक अंश असतो, ज्याला दैवत्व असे म्हटले जाते. हेच अंतर्निहित दैवत्व ओळखणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मानवाचे कर्तव्य म्हणजेच धर्म. मानव धर्म म्हणजे कुठलीही वैशिष्ट्य विधी पाळणे नाही, तर इतरांसोबत दया आणि प्रेम बाळगवणे, नेहमी खरं बोलणे आणि न्यायाच्या बाजूने उभं राहणे, इतरांना मदत करणे आणि निस्वार्थपणे सेवा करणे. थोडक्यात माणसाने माणसासोबत माणुसकीने वागणे म्हणजेच मानव धर्म. आणि दैवत्वाचे जागरण म्हणजे आपल्यातील चांगले गुण ओळखून त्यानुसार वागणे. हे सत्य आपण जगासमोर आणलं पाहिजे, कारण आणखीही जगात खूप सारे स्वार्थी माणसं आहेत. जी माणसं चांगली वागतात त्यांनाही ते स्वतःसारखं बनवण्याचा प्रयत्न करतात. पण काही माणसं ही समजदार असतात. ती त्या माणसांचं ऐकतात, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडतात. पण काही माणसं ही भोळी असतात. ती त्या माणसांच्या जाळ्यात आपोआप अडकत जातात. यामुळे आपल्या जगातील मानव धर्म हा कमी होतो. मंडळी, जगणं हे खूप सुंदर आहे. अनुभव तुम्हाला येतच जाईल. प्रयत्न करत राहा, मार्ग तुम्हाला मिळतच जाईल. एवढ्या मोठ्या आयुष्यात आपल्याला खूप काही हवं असतं. पण जे हवं असतं तेच काही मिळत नसतं. जे हवं असतं ते जर मिळालं तर खूप कमी असतं, कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामं असतं. माणसाने आपल्या क्षुल्लक दुखणं घेऊन न बसता आंधळ्याचा डोळा व्हावं, लंगड्याचा पाय व्हावं आणि अनाथाचा पालक सुद्धा व्हावं. एखाद्या आजारपणाप्रमाणे आपल्या आयुष्यात प्रवेश करणाऱ्या खोटारडेपणाला आपण निपटून आपले आयुष्य एकदम साधे सरळ जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम हे जीवन ब्रह्माचे रूप आपण सतत अनुभवत राहू. माणूस जेवढ्या सहजतेने राग व्यक्त करू शकतो तितक्या सहजतेने जर प्रेम व्यक्त केलं असतं तर जगण्याची मजाच वेगळी असती. थोडक्यात आपण माणूस म्हणून जन्माला येतो हे आपले नशीब आहे, पण आपण माणूस म्हणून वागतो हा आपला धर्म आहे. जाता जाता एवढं सांगेन, दगडाच्या देवापेक्षा माणसातला देव ओळखावा, दगडातल्या देवापेक्षा माणसातला देव ओळखावा, दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असावा, दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असावा. जेव्हा जागृत होईल आपल्या अंतरातील माणुसकी, तेव्हाच कळेल खरी काय असते देवत्वाची नाती. धन्यवाद.